पनवेल शहर पोलीस स्टेशन नवी मुंबई पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करून हॉटेलमध्ये जाऊन दमदाटी करणाऱ्या तोतया इस्मास अटक. दिनांक 27/3/2024 रोजी रात्री 8 वाजता. आरोपी नामे सलमान तजमुद्दीन मुलाणी, वय वर्ष 31 वर्ष, धंदा चिकन शॉप, राहणार यशोदीप कॉम्प्लेक्स, माणिक चौक, चाकण, पुणे याने पोलीस उपनिरीक्षकाच्या युनिफॉर्म घालून स्वतः पोलीस अधिकारी आहे असे भासवून सीताज हॉटेल गोल्ड डिगर कोळखे पनवेल येथे जाऊन हॉटेल मॅनेजर यांना काल माझ्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये शिवीगाळ करून तिला कामावरून का काढून टाकले, चल आत्ताच्या आत्ता तिचा हिशोब कर, तिला लगेच कामावर घे, नाहीतर तुझे हॉटेल बंद करून टाकीन अशी धमकी देऊन हॉटेल मॅनेजर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी हॉटेल मॅनेजर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फोन करून पुण्यावरून पोलीस अधिकाऱ्याचा ड्रेस घालून आलेल्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना विनाकारण धमकावून मारहाण केल्याबाबत माहिती दिली. त्यावेळी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हॉटेल सीताज येथे जाऊन स्वतःला पोलीस उपनिरीक्षक म्हणून सांगणारे सलमान तजमुद्दीन मुलाणी याच्याकडे कौशल्यपूर्वक सखोल विचारपूस केली असता तो पोलीस अधिकारी नसल्याचे निष्पन्न झाले. हॉटेल मॅनेजर यांची तक्रार घेऊन आरोपीविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिनांक 28/3/2024 रोजी रात्री 12:56 वाजता गुन्हा रजिस्टर नंबर 198/2024 भारतीय दलविधान 170 323 504 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. आरोपी नामे सलमान तजमुद्दीन मुलाणी हा मूळचा चाकण पुणे येथे राहणार असून त्याने पोलीस नसताना तोतयागिरी करून पोलीस उपनिरीक्षक प्रमाणे युनिफॉर्म घालून हॉटेल मॅनेजरला मारहाण करून शिवीगाळ केलेली आहे. आरोपी याने पोलीस अधिकारी असल्याचे सांगून इतर आणखी कोणास फसवले आहे काय याबाबत आरोपीकडे तपास करण्यात येत आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे व पोलीस सहआयुक्त श्री संजय येनपुरे यांनी दिलेल्या सूचनांनुसार व माननीय पोलीस उपायुक्त श्री विवेक पानसरे परिमंडळ 2 पनवेल व माननीय सह पोलीस आयुक्त श्री अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री बागवान, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अस्पतवार व DB पथकाचे अंमलदार यांनी केले आहे. महामुंबईसह संजय कदम, पनवेल. कट करतो, थांबा, परत चालू करतो. चालू केलं होतं मी.